बीजापुर में मेगा ब्लड डोनेशन कैंप। बीजापुर शहर के अंजुमन आर्ट साइंस एंड कॉमर्स डिग्री कॉलेज में मेगा ब्लड डोनेशन कैंप किया गया, जिसका इनॉग्रेशन बीजापुर जिला एसपी श्री लक्ष्मण निंबर्गी के हाथों किया गया, जिसमें कई बच्चों ने बढ़ चढ़कर इस कैंप में हिस्सा लिया। ये मेगा ब्लड डोनेशन कैंप 1500 साला जश्न ईद मिलादुन नबी के मौके पर इंडियन रेड क्रॉस सोसाइटी के साथ मिलकर अंजुमन डिग्री कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर एस.जे. जहागीरदार के नेतृत्व में सक्सेसफुल किया गया। इस मौके पर अंजुमन के वाइस प्रेसिडेंट ज़ैनुल आबिदीन पीरजादे हाशमी, बीएड कॉलेज के चेयरमैन और बीजापुर के फर्स्ट मेयर सज्जाद पीरा मुशरिफ, अंजुमन आर्ट साइंस एंड कॉमर्स डिग्री कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर एस.जे. जहागीरदार, रेड क्रॉस सोसाइटी के बीजापुर चेयरमैन शरद रुडगी, जनप्रतिनिधि रफीक काने, हिस्ट्री एंड आर्कियोलॉजी डिपार्टमेंट के एचओडी डॉक्टर सद्दाम हुसैन मुजावर, केमिस्ट्री के एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर सलीम एम देसाई, डॉक्टर एम.ए. गद्दार, टीचिंग स्टाफ एंड नॉन टीचिंग स्टाफ के साथ साथ कॉलेज के कई स्टूडेंट्स रहे मौजूद। इसी के चलते हमारे माध्यम से अंजुमन के वाइस प्रेसिडेंट ज़ैनुल आबिदीन पीरजादे हाशमी, अंजुमन आर्ट साइंस एंड कॉमर्स डिग्री कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर एस.जे. जहागीरदार, रेड क्रॉस सोसाइटी के बीजापुर चेयरमैन शरद रुडगी, जनप्रतिनिधि रफीक काने, बिदरी सर, हिस्ट्री एंड आर्कियोलॉजी डिपार्टमेंट के एचओडी डॉक्टर सद्दाम हुसैन मुजावर, केमिस्ट्री के एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर सलीम एम देसाई, अंजुमन डिग्री कॉलेज के स्टूडेंट्स मिसबा हिपरगी और सईदा इफ्रा इनामदार ने बात करते हुए मेगा ब्लड डोनेशन कैंप और ब्लड की खासियत के बारे में विस्तृत जानकारी दी। अंजुमन डिग्री कॉलेज की ओर से ऐसे ही एक्टिविटीज होती रहती हैं। पूरा कैंपस वहाँ तक हमारा पूरा लास्ट एक प्रोग्राम फ्री होता है। रहीम। आज रबीउल अव्वल की 10 तारीख है। 12 रबीउल अव्वल आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की उस तारीख के लिए अंजुमन इस्लाम बीजापुर की जानिब से अंजुमन लॉ कॉलेज, अंजुमन बीएड कॉलेज और अंजुमन डिग्री कॉलेज और तमाम अंजुमन के इदारों से इंडियन रेड क्रॉस के साथ कोलैबोरेटर होते हुए हम लोग एक बड़ा सा एक मेगा ब्लड कैंप रखे हुए हैं, जो ब्लड डोनेशन कैंप है। आज के दिन की फजीलत ये है कि 2 दिन बाद जो है आक़ाए दो जहां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इस दुनिया में विलादत हुई थी। तो उस दिन की खुशी मनाने के लिए, उस ईद मनाने के लिए अभी शरद रुडगी साहब ने और डॉक्टर एल.एच. बुजरी साहब ने वहाँ के एक बूंद खून भी की कीमत क्या है आप नहीं अंदाज़ा लगा सकते, क्योंकि एक बूंद खून भी जो है एक इंसान की जान बचा सकती है। और हम लोग का ड्राइव हर वक्त जो है हर बार पीडियाट्रिक बच्चों के लिए होता है, क्योंकि छोटे जो नवजीवी बच्चे जो रहते हैं, जो पैदा होकर जो हॉस्पिटल में चले जाते हैं, उनके लिए ब्लड की बीजापुर में काफ़ी हद तक मुश्किलें आ रही थी। और अभी एल.एच. बुजरी डॉक्टर साहब ने बताया कि प्लाज्मा निकलता है, प्लेटलेट यहाँ पर नहीं निकलते थे। पहले हमको ये लेने के लिए सोलापुर जाना पड़ता था, लेकिन इंडियन रेड क्रॉस के एक मेहनत के वजह से जो है अभी ये तमाम सहूलतें बीजापुर के अंदर मिल रही हैं। अगर किसी भी बच्चे को इमरजेंसी ब्लड की या प्लेटलेट्स की या प्लाज्मा की ज़रूरत पड़ती है तो इंडियन रेड क्रॉस से रब्ता कर आप ले सकते हैं। मैं यहाँ पर आए हुए तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ, ख़ास करके बीजापुर के एसपी साहब जो आकर फंक्शन का इनाग्रल करके, उनकी एक अर्जेंसी थी, कोई डिपार्टमेंट का उनका काम था तो अर्जेंट इसमें निकल गए। मैं हमारे बीएड कॉलेज के चेयरमैन साहब अलहाज सज्जाद पीरा मुशरिफ साहब का शुक्रिया अदा करता हूँ।
अलहाज इम्तियाज़ कादरी मुशरीफ साहब का शुक्रिया अदा करता हूँ, और हमारे रेड क्रॉस के जो चेयरमैन साहब हैं शरद रुड़गी साहब, जब भी हम लोग अंजुमन से ब्लड डोनेट के लिए हम उनको आवाज़ देते हैं तो वो लब्बैक बोलकर इमीडिएट आ जाते हैं। और तमाम यहाँ पर आने वाले बच्चों को जो भी ब्लड डोनेशन करते हैं तो इंडियन रेड क्रॉस की जानिब से उन बच्चों के लिए सब टिफ़िन का जूस का अरेंजमेंट भी करते हैं। और हमारे इस एरिया के कारपोरेटर साहब अली जनाब रफ़ीक अहमद काने साहब का भी मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने आकर इस फंक्शन में शिरकत करके हमारे अंजुमन के हाथों को मजबूत किया। अस्सलाम वालेकुम। ಇವತ್ತು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 3ರಂದು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬರುವಂತ ಶ್ರೀಮಾನ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಜನ್ಮದಿನದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅಂಜುಮನ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಅಂಜುಮನ್ ಕಾಲೇಜು, B.Ed ಕಾಲೇಜು, ಲಾ ಕಾಲೇಜು, ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಗಳು 100ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ರಕ್ತದಾನ ವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ। ವಿಜಯಪುರದ ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಚೇರ್ಮನ್ ಆದ ಶರದ್ ರುಡ್ಗಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ಅತ್ಯಂತ ಶ್ಲಾಘನೀಯ। ನೂರಾರು ಜೀವಗಳನ್ನು ಒಂದು ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಷನ್ 3 ರಿಂದ 4 ಜೀವಗಳನ್ನು ಉಳಿಸುತ್ತದೆ। ಪ್ಯಾಕೆಟ್ ಸೆಲ್, ಗಟ್ಟಿ ರಕ್ತ, ತಿಳಿ ರಕ್ತ, ಪ್ಲಾಸ್ಮಾ, ಪ್ಲೇಟ್ಲೆಟು, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದಾಗ ಹೋಲ್ ಬ್ಲಡ್ಡು, ಇದೊಂದು ಅತ್ಯಂತ ಶ್ಲಾಘನೀಯ ಕೆಲಸ। ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಗೆ ನಾನು ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ। ಮತ್ತೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ದಾರಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಮಹಾಪುರುಷರ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಆಚರಿಸ್ತೇವೆ। ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಇವತ್ತು ಏನು ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಈ ಜನ್ಮದಿನದ ಮಹಾಪುರುಷ ಜನ್ಮದಿನ ಅಂಗವಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಏರ್ಪಡಿಸಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕನ್ನುವಂಥ ಒಂದು ದಾರಿದೀಪವನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯ ಕೃತಜ್ಞತೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ। ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ LH ಬಿದ್ರಿ, ನಾನು ಮಾಜಿ ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಚೇರ್ಮನ್ 9 ವರ್ಷ, ಈಗ ಟ್ರೆಜರಿ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಡಾಕ್ಟರ್ LH बिद्री, मक्कड़ तज्ञ, विजयपुर। अस्सलाम वालेकुम। आज बड़ी मसरत की बात है कि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 1500वें जन्मदिन पर अंजुमन डिग्री कॉलेज और इंडियन रेड क्रॉस सोसाइटी के ज़ेर तहत आज ब्लड डोनेशन कैंप का इंतखाब किया गया, जिसमें 100 से ज़्यादा बच्चे स्टूडेंट्स जो हैं वो ब्लड डोनेट कर रहे हैं। और ब्लड एक ऐसी चीज़ है जो आज तक आर्टिफिशियल बनाई नहीं गई। आप आर्टिफिशियल हार्ट बनाए हैं, आज के साइंटिस्टों ने आर्टिफिशियल किडनी बनाई है, और अलग अलग जो है इंसानी अलग अलग उसके अंग के अवयव बनाए हैं, लेकिन ब्लड जो है नहीं बनाया गया। ब्लड डोनेशन बहुत ही महत्वपूर्ण एक काम है जो इंसानों की ज़िंदगी बचाते हैं, और इसीलिए कहा गया है कि रक्तदान जीवन दान है। ये बहुत बड़ा जो है काम है जो हमारे बच्चे कर रहे हैं, और मैं शुक्र अदा करता हूँ हमारे अंजुमन इस्लाम के प्रेसिडेंट जनाब सैयद महमूद पीरजादे हाशमी साहब का और तमाम मेंबरान का जिन्होंने हमें ताउन किया। और साथ ही साथ मैं शुक्रगुजार हूँ इंडियन रेड क्रॉस सोसाइटी के चेयरमैन डॉक्टर शरद रुड़गी जी का, जिनका ताउन जो है हमेशा हमारे साथ रहा है। बस शुक्रिया। आज मिलाद के मौके पर जो ब्लड डोनेशन कैंप रखा है, इसमें बच्चे बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं? हाँ, बढ़ चढ़ कर बिल्कुल 100 से ज्यादा बच्चों ने जो है रजिस्ट्रेशन किया है और वे ब्लड दे रहे हैं। आप उस हर साल मुनक्किद किया जाता है, हर साल। मैं डॉक्टर SJ जागीरदार, प्रिंसिपल अंजुमन डिग्री कॉलेज बिजापुर। ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಅದರ ಅಂಗ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಷನ್ ಕ್ಯಾಂಪ್ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ರಕ್ತದಾನಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಯಾವುದೂ ದಾನ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಹನಿ ರಕ್ತದಲ್ಲಿ ಜೀವವಿರುತ್ತದೆ।
ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ಇದನ್ನು ನಾವು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯೊಳಗೆ ಅತ್ಯಂತ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅದನ್ನು ಶ್ಲಾಘಿಸ್ತೇವೆ. ಮಹಾಮಾನವತಾವಾದಿ ಶ್ರೀಮಾನ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪ್ರೊಫೆಟ್ರವರ 1500ನೇ ಜನ್ಮದಿನದ ಅಂಗವಾಗಿ ಇಂಥ ಒಂದು ಮಹತ್ ಕಾರ್ಯ ಹಾಗೂ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಕ್ತದಾನವೆಂದರೆ ಕೇವಲ ಅದು ದಾನ ಅಲ್ಲ, ಅದು ಜೀವದಾನವೇ ಸರಿ. ಅದಕ್ಕೆ ಸರಿಸಮನಾದಂಥ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸ್ತೇನೆ. ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆ ಯಾವತ್ತೂ ಸಾಮಾಜಿಕ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ತೊಡಗಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಾನು ಭಾರತೀಯ ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕನಿಷ್ಠ 10 ವರ್ಷದಿಂದ ನೋಡ್ತಿದ್ದೇನೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ಭಾರತೀಯ ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಅವರಿಗೆ ಚಿರಋಣಿಯಾಗಿರ್ತೇವೆ. ಇಂಥ ಮಹತ್ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇರಲಿ. ಇದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಇದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಅಥವಾ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಪೂರಕವಾದ ಸೇವೆಗಳು ನಡೀಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಭಾರತೀಯ ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಸಂಸ್ಥೆ ಇದರ ಯಾವತ್ತೂ ಮುಂದಾಳತ್ವ ವಹಿಸಿದ ಡಾಕ್ಟರ್ LH ಬಿದರಿಯವ್ರ ಜೊತೆಗೂಡಿ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆ ಜೊತೆ ಇರ್ತೀವಿ. ಅದರ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ದೊಳಗೆ ಇದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರಿಗೂ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಅರ್ಪಿಸಿ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಅವ್ರ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶರದ್ ರೋಡ್ಗಿ, ಭಾರತೀಯ ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಸಂಸ್ಥೆ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಶಾಖೆಯ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿ ಈಗ ನಾನು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ನಮ್ಮ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಜ್ಜಾದೆ ಚಾಚಾ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ LH ಬಿದ್ರಿ ಸರ್ಗೆ ಮತ್ತು ಶರತ್ ಗೌಡ್ರಿಗೆ ರೂಢಿಗೆ ಅವರಿಗೆ ಕರೆಸಿದಕ್ಕೂ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪುಣ್ಯ ಕೆಲಸ ಈ ರಕ್ತದಾನ ಅಂತಂದ್ರೆ ಜೀವದಾನ ಇದ್ದಂಗೆ. ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ರಕ್ತ ಏನು ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರು ನಮ್ಮ ಪೈಗಂಬರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಇಷ್ಟವಾದ ಕಾರ್ಯ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ರಕ್ತದಾನ ಅಂತ ನಾ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಅವರಿಗೊಂದು ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರಿಗೆ ಇದೊಂದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಅವರೊಂದು ಗುರಿ ಏನಪ್ಪ, ಇದೇ ಒಂದು ಏನು ರಕ್ತದಾನ ಮಾಡುವಂಥ ಶಿಬಿರ ಮಾಡಿದರೆ ಅವರಿಗೊಂದು ಇಷ್ಟವಾದಂಥ ಕೆಲಸ. ನಮ್ಮ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಈದ್ ಮಿಲಾದ್ ದಿವಸ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಈ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಬಹಳ ಒಂದು ಧನ್ಯ ರೂಪಕವಾಗಿ ನಾನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದರೂ ಅಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಯಾವುದೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ರಕ್ತದಾನ ಕೊಟ್ಟರು ಅದು ಒಳ್ಳೇದಾಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ 2 ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂತಹ ಸಮಯ. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರವಾದಿಗಳಾಗಿರುವಂತಹ ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ 1500ನೇ ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವದ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಎಲ್ಲ ಅಂಗಸಂಸ್ಥೆಗಳು, ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಸಂಸ್ಥೆ, KGPA ಅಸೋಸಿಯೇಷನ್, ನಮ್ಮ ಅಂಜುಮನ್ ಕಲಾ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ವಾಣಿಜ್ಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ NSS ಘಟಕ 1 ಮತ್ತು NSS ಘಟಕ 2ರ ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತು ಯೂತ್ ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಕಡೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿಕೊಂಡು ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂತಹ ರಕ್ತದಾನದ ಶಿಬಿರವನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಬಯಸಿದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ನಮ್ಮ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರು, ಎಲ್ಲ ಅಂಗಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ ವರ್ಗದವರು ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸ್ಪಂದನೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸುಮಾರು 25-30 ಜನ ರಕ್ತದಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ವಿಜಯಪುರ ನಗರದ ಮಾನ್ಯ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಾಗಿರುವಂತಹ, ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಆಗಿರುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ನಿಂಬರ್ಗಿ ಸರ್ ಅವರು ಈ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ನಗರದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತವಾಗಿರುವಂತಹ ಮಕ್ಕಳ ತಜ್ಞರಾಗಿರುವಂತಹ ಬಿದ್ರಿ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ರು. ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತಹ ರೋಡ್ಗಿ ಸರ್ ಅವರು ಇದ್ರು. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಅಂಜುಮನ್ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಪದವಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರು ಡಾಕ್ಟರ್ SJ ಜಾಗೀರ್ದಾರ್ ಸರ್ ಅವರು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ ವರ್ಗದವರು ಮತ್ತು ಆ ಸಂಸ್ಥೆಯ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿರುವಂತಹ ಜನಾಬ್ ಇಮ್ತಿಯಾಜ್ ಮುಷರಿಫ್ ಸಾಹೇಬರು, ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಅಂಜುಮನ್ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಶಿಕ್ಷಣ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿರುವಂತಹ ಜನಾಬ್ ಸಜ್ಜಾದೆ ಪೀರಾ ಮುಷರಿಫ್ ಸಾಹೇಬರು, ಎಲ್ಲ ಆಡಳಿತ ವರ್ಗದವರು, ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ ವರ್ಗದವರು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಸ್ಪಂದನೆ ನಮಗೆ ದೊರಕಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ರೀತಿಯ ವಿಶೇಷ ರಕ್ತದಾನದ ಶಿಬಿರಗಳನ್ನ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣಾ ಶಿಬಿರಗಳನ್ನ ನಾವು ಆಯೋಜಿಸ್ತೇವೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಸದ್ದಾಮ್ ಹುಸೇನ್ ಮುಜಾವರ್,
ಅಂಜುಮನ್ ಕಲಾ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ವಾಣಿಜ್ಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಇತಿಹಾಸ ವಿಭಾಗದ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮತ್ತು NSS ಘಟಕ 1ರ ಮುಖ್ಯಸ್ಥನಾಗಿ ನಾನು ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. Today we organized mega blood donation camp on the eve of 1500th birth anniversary of our beloved prophet, peace be upon him. Now this blood donation camp is organized in association with Indian Red Cross Society, NSS Unit 1, 2, Youth Red Cross, NCC, KJP Association. Now this time till 25 donors have already donated the blood. Now this blood we are donating during utilizing for the emergency purpose or during accident if any person is needed the blood, whatever the group may be. So in that time such kind of blood can be utilized. This blood donation camp was inaugurated by our Superintendent of Police Vijaypur, Sri Lakshman Nimbargi sir, and our Vice President Sayyid Zainul Abidin Pirzade Hashmi sir, and our Governing Council management members Sajjad Pira, Mushrif sir, Imtiaz Mushrif sir, and our principal Dr. S.J. Jagirdar sir, and the renowned pediatrician Dr. L.H. Bidri sir, and the chairman of Indian Red Cross Society Sharad Rodgi sir. Now this donation camp is, whenever you are donating the blood, every 3 months you can the blood is new blood is manufactured, again they can ready to donate the blood. So the person is also become healthy after getting the fresh blood, and this blood is utilized for during emergency purposes. My name is Dr. Salim M. Desai, Associate Professor of Chemistry and the NSS Program Officer of Unit 2. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं अंजुमन डिग्री कॉलेज की स्टूडेंट BA 5th सेम में स्टूडेंट हूँ और यहाँ पर मेगा ब्लड डोनेशन का कैंप किया गया है हमारे अंजुमन डिग्री कॉलेज की तरफ से ईद मिलाद की खुशी में। और यहाँ पर बहुत से गर्ल्स और बॉयज़ ने ब्लड डोनेट किया है, यहाँ तक कि मैंने भी किया है। और ब्लड देने से अब हमारे पास तो बहुत 1-2-3 मंथ में वापस आएगा, बट हमारे खून देने से सामने मतलब जो बीमार हैं, जिनको ज़रूरत है खून की, उन्हें बहुत फ़ायदा होगा, उनकी किसी की जान बच सकती है हमारे खून की वजह से। हमारे पास तो आएगा बट हमारे वजह से और हमारे नेकियां भी बढ़ेंगी और किसी की हमारा सवाब भी मिलेगा और किसी की भी जान भी बच सकती है। आपने पहली दफा खून दिया है? हाँ जी, पहली दफा खून दिया, पहले दिए। यही कि किसी की जान बचाना है तो अपना खून दो, मतलब खून तो आएगा लेकिन अपने किसी की जान भी जरूरी है। किसी की जान की वजह से किसी के माँ बाप परेशान है, किसी के भाई बहन परेशान है, किसी के बाप की वजह से किसी के बच्चे परेशान है। यहाँ तक कि मेरे अब्बू की भी खून नहीं था, तो मैंने भी खून देने की बहुत कोशिश की, बट मेरे अब्बू को खून नहीं पहुँचा, इसलिए मैं नहीं दे पाई। मैं किसी की जान भी बच सकती है अपने खून की वजह से, तो खून देना ज़रूरी है किसी की जान के लिए। अभी आपको खून देकर कैसा महसूस हो रहा है? बहुत से लोग जो है खून लेने को डरते हैं। डरने की कोई बात भी नहीं है। हाँ, थोड़ा चक्कर वो आता है, बट अगर नाश्ता हो करके आए हो तो कुछ नहीं होता। मिसबा परगी। मैं अंजुमन डिग्री कॉलेज की स्टूडेंट हूँ। मेरा नाम सैयदा इफ्रा इनामदार है और मेगा ब्लड कैंप अंजुमन डिग्री कॉलेज में हो रहा है और बहुत से बच्चे स्टूडेंट्स ब्लड डोनेट कर रहे हैं और मेरी फ्रेंड भी ब्लड डोनेट कर चुकी है और इसके फ़ायदे बहुत हैं। जब भी आप ब्लड देते हैं तो 2-3 मंथ में आपका ब्लड रिकवर होता है और किसी की जान भी बच सकती है।